अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सावजी जेवणाबाबत केलेल्या वक्तव्यानं समाजात नाराजी पसरली असतानाच त्यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी ही प्रतिक्रिया वैयक्तिक आरोग्याबाबतची असल्याचं सांगितलं. याशिवाय त्यांचं हे वक्तव्य कोणाच्याही भावना दुखवण्यासाठी किंवा कोणत्याही समाजाच्या अन्नाबाबत नसल्याचं त्यांनी म्हटलंय. पाहूयात काय म्हणाले तुकाराम मुंढे. आय थिंक तुम्ही माझं स्टेटमेंट ऐका नीट, आणखी परत माझं स्टेटमेंट परत ऐका. आणि ते लाईव्ह होतं, ते काय असं एडिट केलेलं नाही. प्लीज रीड इट. भाषणामध्ये काही क्वेश्चन आन्सर आले आणि ते अमरावतीचं, नागपूरचं नाही. स्टेटमेंट ते अमरावतीमधल्या भाषणामधलं आहे. तिथं आल्यानंतर त्याच्यावरती विषय आला. त्याच्यावरती माझं कमेंट असं आहे, ते जर खाल्लं तर मी 1 महिना आजारी पडेल. हे दुसऱ्याने पडतील असं म्हटलेलं नाही. कुणी खा किंवा खाऊ नका हेही म्हटलेलं नाहीये. मी एवढंच म्हटलंय की मी जर खाल्लं तर पडेल. याचा बॅकग्राऊंडही सांगतो. असं तुम्हाला कसं वाटलं असं तुम्हाला, तुम्ही खाल्लं का? 2008-9ला मी जिल्हा परिषद नागपूरला शिओ होतो. त्यावेळेस माझ्या एक मित्राने मला ओढून नेलं होतं खाण्यासाठी. ओके, मी बघितल्यानंतरच मला अगदी एवढं लाल वाटलं की म्हणलं मी नाही खाऊ शकणार. नाही म्हणजे एकदम टेस्ट दिसतं लाल आहे पण तेवढं तिखट नाही, असं मला मित्राने सांगितलं. मग मी त्याचा एक घास खाल्ला आणि उठून आलो. मला ते तिकीट वाटलं, तेलकट वाटलं. याचा अर्थ त्याच्यात मी कोणतंही ते अयोग्य, खाऊ नये, हे नाही. एक गोष्ट लक्षात घ्या, ॲज अ फूड सेफ्टी कमिशनर म्हणून मी तिथं बोलत होतो, एक तर इंडिव्हिज्युअल म्हणून बोलत होतो. आणि असं गृहीत धरलं एवढं ऑइली खाणं आपल्यासाठी चांगलं नाही आहे. म्हणजे किती ऑइली, मी आता ते पर्टिक्युलर प्रॉडक्टबद्दल बोलत नाही, इन जनरल आता तो इश्यू आलाय. किंवा तेवढं स्पायसी हे आपल्या हेल्थसाठी चांगलं नाही. हेल्दी फूड, बऱ्याच वेळेस तुम्ही माझ्या प्रश्नामध्ये विचारलं, अवेअरनेस क्रिएट होणं हे पण हा एक भाग आहे. तर याच्याबद्दल मी कोणतीही टिप्पणी अशी केली नाही की त्याच्यामुळे कोणता समाज किंवा कुणी त्याच्यामध्ये हर्ट व्हावं. त्याच्यामुळं असं जर कोणी गैरसमज करून घेत असेल ते माझं त्यांनी स्टेटमेंट जे बोललेलं आहे ते परत ऐकावं व्यवस्थितपणे. ही टिप्पणी मी आजारी पडेल याच्याबद्दलची आहे. दुसरं कुणी पडेल, दुसरी कुणी खाऊ याच्याबद्दल माझी काही टिप्पणी नाही आहे त्याच्यामध्ये. सो त्याच्यावरती याच्यापेक्षा जास्त काही बोलण्याची आवश्यकता नाही.